जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांशी लढताना 4 जवान शहीद झाले। त्यात पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगीर, मुन्नागीर गोसावी आणि नांदेडचे जवान संभाजी यशवंत कदम या महाराष्ट्रातल्या दोघा वीर सुपुत्रांचा समावेश आहे। काश्मीरच्या नगरोटामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या तळावर हल्ला केला। ग्रेनेड हल्ला करत आणि अंधाधुंद गोळीबार करत दहशतवाद्यांनी कॅम्पमध्ये प्रवेश केला। अचानक झालेल्या या हल्ल्याला भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देत तिघा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, पण या चकमकीत जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं। 3 हेविली आर्म्ड उग्रवादी जो थे पुलिस वर्दी के अंदर, वो हमारे एक शिविर में घुसे हैं जो कि 3 किलोमीटर की दूरी पर है नगरोटा गैरिजन से। और जो इनिशियल फायर फाइट हुई, उन्होंने ग्रेनेड के साथ और ऑटोमेटिक हथियारों के साथ हमला बोला था। जो इनिशियल फायर फाइट हुई, उस फायर फाइट के दौरान हमारा एक अफसर और 3 जवान जो है वो शहीद हो गए। शहीद जवानांमध्ये महाराष्ट्रातले मेजर कुणालगीर गोसावी आणि संभाजी कदम यांचा समावेश आहे। मेजर कुणालगीर गोसावी पंढरपूरचे आदर्श विहार शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। कवठेकर प्रशाला इथं त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं। त्यानंतर पुण्याच्या एनडीएमध्ये प्रशिक्षण घेऊन ते सैन्य दलात रुजू झाले। गेली 9 वर्ष ते लष्करी सेवेत होते। अखेर देशासाठी त्यांनी प्राणांचं बलिदान दिलं। सकाळपासून बातमीत ऐकतच होतो आम्ही, पण काय झालं कळायला मार्ग नव्हता। पण एक घायल म्हणून असं टीव्हीत ऐकत होतो, पण ॲक्च्युली आता 1 ते 1:15 दरम्यान कळलं की मुलाचं अतिरेक्याचा हल्ला झाला तिथं। त्याच्यात काय झालं कळायला मार्ग नाही, पण आता हल्ल्या काय त्याचं नांदेडचे जवान संभाजी कदम हे देखील काश्मीरातल्या चकमकीत शहीद झाले। संभाजी कदम हे लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी। जानापुरी जिल्हा परिषद शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। 12वी पर्यंतचं शिक्षण सोनखेडमध्ये झालं। 2001-2002 मध्ये ते सैन्य दलात रुजू झाले। वर्षभरापासून जम्मू काश्मीरमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये त्यांची नेमणूक झाली। देशासाठी लढत असतानाच त्यांना वीरमरण आलं। गावावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। गावात शोककळा आहे। शहीद म्हणतो, पण आज शहीद झाला देशासाठी, पण त्याचं घर आज पूर्ण बर्बाद झालं ना। त्याचे आई वडील आज खाजगी लोकांच्या घरी मजुरी करतात। आई स्वयंपाक करते आणि त्याचा वडील वॉचमॅन म्हणून काम करते आणि त्याची पत्नीसुद्धा लोकांच्या घरी घरकाम करते। शहीद म्हणायचं कसं? दहशतवादी हल्ल्यात शूर जवानांच्या बलिदानानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे। गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातल्या 9 सुपुत्रांना भारत मातेचं रक्षण करताना वीरमरण आलं। देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या या वीरांच्या हुतात्म्याला झी24 तासचा सलाम। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।